कमी कर. उपजोनिया पुडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमन दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया हे दूसरे चरण संतातिया तवचा कृपादाने कते तारे तवचा कृपादाने दूसरे चरण संतातिया बाबाजी सद्गुरुदास. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनाने सांगता होत असून जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. भगवत चर्चा प्रारंभ करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविक श्रोते सज्जन संत सर्वांनाच व्यासपीठावरून प्रणाम आहे. आपल्या या गावामध्ये 5 दिवसीय सप्ताह आहे. कीर्तन सोहळा
5 दिवस आपल्या गावामध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, गाथा, भजन जे जे काही सेवा झाली असेल ते सेवेचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला देणार आहे। तत्पूर्वी विषय प्रवेश करण्यापूर्वी आपल्या गावामध्ये कुमारी श्वेता कोल्हारी आपल्या गावात तिची उपस्थिती झालेली आहे, आलेली आहे। ते आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करणार आहे। श्वेता ला आवाहन करतो की आपण माईककडे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं। सर्वप्रथम महाराजांच्या चरणी माझा प्रणाम आणि उपस्थित तुम्हा सर्वांना माझा हरिओम। मी कुमारी श्वेता गणपत चिवटे राहणार कोल्हारी व श्री गुरु कृपा साधक आश्रमाची विद्यार्थिनी आणि तसेच मामांना पण माझा प्रणाम। आज मी भगवद्गीता या विषयावर सांगण्याचा प्रयत्न करेल। भगवद्गीता याला एटर्नल व्हॉइस म्हणलेलं आहे। एटर्नल व्हॉइस म्हणजे जे सत्य आहे, सनातन आहे आणि शाश्वत आहे। भगवद्गीताचं वर्णन तर करता येत नाही, अवर्णनीय आहे ते। भगवद्गीताचं वर्णन करताना व्यास महाराजांनी म्हटलेलं आहे, बाकी सर्व ग्रंथांपेक्षा भगवद्गीताचं महत्त्व जास्त काऊन आहे म्हणजे ते देवाच्या मुखातून आलेले आहे, ते देवाचं भगवानचं गीत आहे म्हणून त्याला जास्त महत्त्व आहे। आणि व्यास महाराज भगवद्गीतेच्या बारेत सांगताना असं सांगितलेलं आहे, जे सर्व काही उपनिषद आहेत त्याचं सार म्हणजे भगवद्गीता आहे। आणि उपनिषदांना महाराजांनी गायची उपमा दिलेली आहे। उपनिषद जे आहेत ते गाय आणि श्रीकृष्ण कोण आहेत म्हणजे ते गायचं दूध काढणारे ग्वाला आहेत। आता गायचं दूध काढायचं म्हणल्यावर गेल्याबरोबर असं गायचं दूध काढत नाही ना, अगोदर काय करतात, वासराला सोडतात म्हणजे गायला पाना फुटते, बरोबर का? हा, ते वासरू कोण आहे म्हणजे ते आहेत अर्जुन। आणि जे निघालेलं दूध जे आहे ना, जे अमृत आहे ना, ते आहे भगवद्गीता। हे मी म्हणाचं सांगत नाही, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्। हे याचं अर्थ आहे। मग इथं महाराजांनी गीतेला दुधासोबतच का वर्णन केलेलं आहे? तसं पाहायचं म्हटल्यावर तर दुधापेक्षाही काही गोड आहे ना, भवळाचं मध आहे, वेगवेगळे फळाचं रस आहे, पण दुधासोबतच का वर्णन केलेलं आहे? म्हणजे आता दुसरं कोणतंही लिक्विड घेतलं तर त्याच्यात परिवर्तन होत नाही, त्याच्यात बदल होते का? होत नाही, पण दुधात बदल होते। दुधाच्या अंतर्गत अनेक रूप आहेत, ते म्हणजे दुधाचा आपण दही बनवू शकतो, दुधाचं लोणी बनवू शकतो, दुधाचं ताक बनवू शकतो, है का नाही? म्हणजे श्रीकृष्ण काय आहेत तर निष्काम कर्माचं प्रतीक आहेत श्रीकृष्ण। तर इथं गीते दुधाला थोडंसं दुधाला घ्या आणि बकेटभर पाण्यामध्ये टाकून द्या, काय बदल येते का? दूध आणि पाणी एक रूप होतात, त्याला वेगळं करता येते का? येणार नाही। पण त्याच दुधाला तापवा, त्याचं दही बनवा
मग त्याला मंथन करा, ताक बनवा, त्यानंतर त्याच्यातून लोणी काढा आणि त्या लोणीला पाण्यात टाका. मिसळणार का? नाही मिसळणार. तसंच आपल्या आत्म्याला अगोदर सत्कर्मानी आणि सतत नामस्मरणाने स्थिर करायचंय, असं याचं अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाचं कितीतरी अर्थ, कितीतरी गुह्य अर्थ आहे, असं माझं सांगणं आहे. आणि भगवद्गीता हे श्रीकृष्ण जे आहेत ना, ते जगातले पहिले मोटिवेशनल स्पीकर आहेत. सर्वीकडे जर निराशा झाली असेल ना, भगवद्गीता धरली पाहिजे, तिथून एक आशाची किरण उगवते असं. आणि जेव्हा आपलं स्वातंत्र्य संग्राम चालू होतं तेव्हा भरपूर जे स्वातंत्र्य फ्रीडम फायटर्स आहेत त्यांनी भगवद्गीता वाचून त्याला समजून घेऊन नंतर समाजात संघटन करण्याचं काम केलेले आहेत. भगवद्गीतावर बालगंगाधर टिळकनं तर भगवद्गीतावर टीका करत गीता रहस्य असा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. आणि आज आपण म्हणतो की हे फक्त म्हाताऱ्या माणसांनी केलं पाहिजे किंवा वय झालेल्या माणसांनी केलं पाहिजे, आपण नाही, युव पिढी इकडे हे वाचवलं नाही पाहिजे असं भरपूर जण याच्या मनात वाटते. पण खरी तर याची गरज युव पिढीला आहे, युवकांना आहे. तेच इतकं सांगून मी माझे 2 शब्द संपूर्ण करते. हरिओम. धन्यवाद श्वेता. भगवद्गीतेचा आश्रय घेऊन आपलं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं श्वेताला धन्यवाद. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामधून काल्याचं वर्णन करतात, काल्याचं महत्व सांगतात. जर काला एवढा महत्वपूर्ण असेल ते काला प्राप्त करण्यासाठी आपणाला किती महत्वपूर्ण जीवन जगण्याची गरज असेल. जी प्रसाद आपल्याला प्राप्त करायचा आहे, श्रेष्ठ वस्तू आपल्याला घ्यायची आहे, तर आपल्याला किती श्रेष्ठ जीवन जगण्याची गरज असेल. कारण की श्रेष्ठ श्रेष्ठाजवळच येत असतं, कनिष्ठ कनिष्ठाजवळच येत असतं. उदाहरण सांगायचं म्हणजे टोपल्यावर कचरा एका जागी टाकला एका नाही, तर गावातले शेजारचे पाजारचे लोक त्यांच्या घरचा कचरा कुठे टाकतील? पहिल्या सुरुवात ज्यांनी कचरा टाकला तिथं कचराच टाकतील सगळे. एकानं जर अंड्याचे टपर टाकले कुठं, तर बाकी लोक काय टाकतील तिथं? हा, याची जागा हे आहे ना, ते तिथंच टाकतील. एखाद्यानं पाणी सांडलं, हात धुतला, तर बाकीचे पंगत उठलेली काय करेल? त्याच्याकडे पाहिल, हे हात धुवायची जागा आहे. ज्या वस्तू जिथे एकाने सुरुवात केली, जशी वस्तू असेल तिथं त्याच वस्तू जमा होतात, है की नाही? मग काला हे श्रेष्ठ तत्व आहे, परम तत्व आहे. तर कुठं मिळेल? याच्यासाठी प्राप्त करणाऱ्यालाही तेवढंच श्रेष्ठ व्हावं लागेल. आणि म्हणून संतांनी सांगितलं की द्यावे धुवून या ताट. कारण पवित्र प्रसाद आहे, श्रेष्ठ प्रसाद आहे, तर त्याला धुवून देणं म्हणजेच पवित्र करणं. काला श्रेष्ठ आहे आणि खाण्याची अपेक्षा ज्याला आहे ते पापिष्ट आहे, कनिष्ठ आहे. काला कुठून मिळणार?
म्हणून काला तुम्हाला मागायची गरज नाही, तुम्ही फक्त व्हायचं आहे ते श्रेष्ठ व्हायचं आहे. काला आपल्यासाठी तयार आहे, देवाचा आशीर्वाद तयार आहे, फक्त घेण्याची लायकी तयार करण्याचं काम आपलं. भगवद्गीता श्रेष्ठ आहे, आपल्यासाठी तयार आहे, परंतु श्रद्धावान लभते, उगाच कोणाला बी लाभत नाही. श्रद्धा असेल तर ज्ञान लाभेल, श्रेष्ठत्व असेल, श्रेष्ठ जीवन जगाल तर जेवढं जगातलं श्रेष्ठ काय आहे ते तुमच्याकडे येईल. जसं उकंड्यावर कचराच टाकला जातो, वाईट वस्तू टाकली की तिथं वाईटाचीच टाकण्याची प्रवृत्ती होते माणसाची. चांगल्या ठिकाणी चांगलंच होत जाते, जमा होत जात. तसं आपणाला श्रेष्ठ बनायचं असेल, मिळवायचं असेल तर आपण काय हो, श्रेष्ठ मिळविण्याची पात्रता, योग्यता, अधिकार या गोष्टीची गरज आहे. कसंही वागावं ना आपलं बरं व्हावं. बरं कोणाकडे येईल? ज्याच्या वागण्यामध्ये बरं आहे त्याच्याकडे सगळं बरं जमा होईल. वागायचं वाईट आणि इच्छा करायची बऱ्याची शक्य आहे का? मला सांगा, कांदे जमा करून त्याला काय म्हणतात, त्याला ग्राइंडर केलं, रस काढला कांद्याचा आणि सगळ्याला पियाला दिला अमृत आहे म्हणून, तर अमर होईल का माणूस? कांद्याच्या रसाने. तसं कांद्याच्या रसाचं नाव अमृत ठेवलं तर अमर होऊ शकत नाही, कारण ते खरं नाही. सुखाची अपेक्षा करणाऱ्यांना माझी विनंती आहे की सुखाची अपेक्षा करणाऱ्यांनीही सुख कशानं मिळते तसंच व्यवहार आपण करावा लागेल. व्यवहार चुकीचा करायचा आणि अपेक्षा सुखाची करायची शक्य आहे का? कांद्याच्या रसानं अमृत होत नाही आणि गैरी माणसाला सुख कधी मिळत नाही. याच्यासाठी श्रेष्ठत्व आपल्या जीवनामध्ये हेच पात्रता आहे. तुमच्या जीवनातली पवित्रता हेच प्रसादाचं पात्र आहे. बाकी प्रसाद मिळणार नाही. उगाच खरकट्या ताटामध्ये प्रसाद कोण देईल? सगळं खरकटून गेलंय, नासून गेलंय, विटून गेलेलं आहे, वास यायला, त्या ताटामध्ये कोणी प्रसाद देईल? हे आमचे ताट व्यसनानं, विषयानं, वासनेनं खरकटून गेलेले ताट, चित्त आहे की नाही? कोणाला बीडीचं व्यसन आहे, कोणाला तंबाखूचं आहे, कोणाला कशाचं आहे, कोणाला कशाचं आहे, कोणी बायकोचं येडं, कोणी धनाचं येडं, कोणी पदवीचं येडं, कोणी पदाचं येडं, कोणी कशाचं येडं. हे सगळे ताट खरकटून गेलेले आहे. चित्त, याच्या चित्तामध्ये विटून गेलेला पदार्थ आहे. प्रसाद मिळेल? काही ताट द्वेषानं मुसमुसलेले, काही विरोधानं खरकटलेले, असं पापानं बरबटलेले जीव, हे चित्त, प्रसाद कसं मिळेल? म्हणून याला पहिलं काम एक करायचं आहे आपणाला की शुद्ध कसं होता येईल, पवित्र कसं होता येईल. आपली चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी, ह्या सगळ्या शुद्ध्या जेव्हा आपणाला प्राप्त होतात, आपण करू तेव्हा परमात्माला प्रसाद मागायची गरज नाही. परमात्मा आपण होऊन प्रसाद देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग हे 5 दिवसीय जे कार्यक्रम सोहळा आपण ठेवलेला आहे, हे कशासाठी? शुद्ध होण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्या ज्या गावामध्ये सप्ते ठेवतात ना, हे कोणालाही माहित नाही की सप्ते ठेवतात कशासाठी, हेच माहित नाही.
आता एकच माहीत होऊन गेले, सप्ताह ठेवायचं म्हणजे पैसा जमा करायचा, विनोदाचार्य आणायचा, टाइमपास करायचा, अजून ताट गद्दळ करून घ्यायचं आणि प्रसादाची वाट बघायची. मिळेल प्रसाद. सप्त्याचं प्रयोजनच लक्षात राहिलं नाही हो. कीर्तनाचं, सप्त्याचं, साधनाचं प्रयोजन म्हणजे कारणच माहित नाही. कशासाठी? गद्दळ करायसाठी का पवित्र करायचं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कोण्या? ज्या कीर्तनामध्ये उद्देश परमात्मा आहे, निष्कामता आहे, निस्वार्थता आहे, या कीर्तने या शब्दाचा अर्थ त्या आहे म्हणून या. आता इथं दोन वस्तू आहेत, तर आपण दोन असल्यामुळे हे काय होते, हे कोणतं चांगलं आहे असं विचारायचं आहे, तर तुम्ही काय म्हणाल? हे किंवा हे. आणि एकच असेल तर काय म्हणणार तुम्ही? हे ते म्हणणारच नाही. जे आहे ते चांगलं आहे. पण दोन असल्यावर या शब्द आला, तर कीर्तन बी दोन असतील की. एक धंद्यासाठी केलेलं कीर्तन, आम्ही त्या कीर्तने अशुद्ध झालो आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, या शब्दाचा अर्थ आज कळाला मला किनारपल्लीमध्ये, इतक्या दिवसापासून. या म्हणजे दोन कीर्तन आहेत तिथं. जसं हॉटेल आहे तर तिथं काय म्हणतात? शुद्ध शाकाहारी, म्हणजे दुसरं बी हॉटेल राहतंय याचा अर्थ. शुद्ध कशाला लिहावं लागते? अशुद्ध नसलच कुठं अशुद्ध, तर शुद्ध लिहायची गरज नाही. तसं या शब्द काय निर्देशक आहे? कोण्या गोष्टीचा संकेत करायला की कीर्तनात बी दोन प्रकार आहेत. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, कीर्तन बी दोन आहेत. म्हणून संतांचं कीर्तन आहे ते या कीर्तनाचं विषय म्हणजे संतांचं कीर्तन. देवासाठी कीर्तन, आपल्या शुद्धीसाठी कीर्तन, प्रसादासाठी कीर्तन केलेलं असेल तर त्या कीर्तनानं शुद्ध झालो. म्हणून प्रसाद घ्यायचा आहे तर प्रसाद श्रेष्ठ आहे, आणि श्रेष्ठ प्रसादासाठी आपणालाही जीवनामध्ये श्रेष्ठत्व आणावं लागतं, अन्यथा नाही, प्रसाद मिळतच नाही. म्हणून हे श्रेष्ठ होण्यासाठी कीर्तन आहेत, पवित्र होण्यासाठी कीर्तन आहेत, शुद्ध होण्यासाठी कीर्तन आहेत, व्यसनमुक्त होण्यासाठी कीर्तन आहेत, नवे विषयमुक्त होण्यासाठी कीर्तन आहे. माझ्याकडे एक सूत्र आहे, व्यसनमुक्त माणूस संसारात सुखी होते आणि विषयमुक्त माणूस परमार्थात सुखी होते. परमार्थामध्ये विषयमुक्त होण्याची गरज आहे. विषय किती जणाला कळाले समजून घ्या. विषयमुक्त होणं परमार्थातलं फळ आहे. परमार्थातलं फळ केव्हा मिळते? विषयमुक्त झालं तर. व्यसनमुक्त झालं तर संसारातलं फळ आहे. संसाराला तर फळच नाही ना, फळ ना चुंबिता, आहे की नाही? फूल ना तुरंबिता, जे काही पंडूस होता वृक्षची हा, याला फळ ना फूल. फळ नाही, फूल नाही, परंतु माग कशाचा लागलाय जीव? वांज संसार, ज्याला फळ नाही ज्याला फूल नाही, पण तेच पाहिजे. कारण की देवानं दिलेलं मनुष्य जन्म, देवानं दिलेलं हे मनुष्य शरीर, याची योग्यता आपल्या लक्षात राहिली नाही. देवानं काय केलं? दोन गोष्टी केल्या. मनुष्य जन्म देऊन योग्यता दिली आणि आपल्यावर विश्वास केला, स्वातंत्र्य दिलं. परंतु हे विश्वासघाती जीव आहेत,
देवानं दिलेल्या योग्यतेचा उपयोग देवासाठी घेतला नाही. देवानं याच्यासाठी योग्यता दिली होती की हे जीव योग्यता दिल्यामुळे भजन करतील, नामस्मरण करतील, असतचा त्याग करतील, संसारातून मुक्त होतील आणि माझ्यामध्ये विलीन होतील, काला होईल यांचा काला, अशी योग्यता दिली होती. पण ते योग्यता कोणीकडे लावली? विषय भोगण्यामध्ये, विषय सुखाच्या बुद्धीमध्ये, इतर कार्यामध्ये असं असं लागलं. हे जीवाला भ्रम झाला. ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ रंगनाथ महाराजांचा एक दृष्टांत आहे, सांगू? सांगतो तुम्हाला. हे जीवाला कसं भ्रम आहे सुखाचा. लग्नाच्या आधी मुलीला वाटते की नवरा केल्यामुळे सुख आहे, आणि मुलाला काय वाटते? नवरी केल्यानं सुख मिळते. त्याला बी वाटाले, हिला बी वाटाले, दोघालाही वाटाले, वाटतंयच असं. हा, रंगनाथ महाराजांचा दृष्टांत. तर एकदा काय झालं की एक राघू म्हणजे इकडे काय म्हणतात त्याला, मिट्टू, पोपट, त्याची चोंच कशी राहते? लाल, मागला भाग हिरवा. असं हे राघू येऊ लागला तिकडून, आणि इकडून एक भुंगा येऊ लागला. भुंगा कसा राहते? हिरवा की लाल? हा, काळा, काळा भुंगा. आणि तिकडून ते राघूला वाटलं की हे जांभळ तुटून आलंय, पडालंय खाली. कोणाला बघून? भुंग्याला बघून वाटलं. येडा भुंगा बघून आलाय. आणि भुंग्याला काय वाटलं की हे पळसाचं झाड आहे आणि लाल फूल आलंय, याच्यावर बसावं आणि आपण याची मजा घ्यावं. कोणाला वाटलं? भुंग्याला वाटलं. एकमेकाच्या सुखाच्या अपेक्षेनं जवळ आले दोघे. त्याची चोंच आव होती, यानं वाटलं फुलामध्ये बसावं, लाल चोंच आहे ना, आणि आमोद सेवन करावं, रस खावा, म्हणून ते भुंगा आला फुलात बसला. कोण्या? राघूच्या चोंच मध्ये बसला. याला काय वाटलं की जांभूळ ऑटोमॅटिक तोंडात आलंय तर दाबून खाऊन घ्यावं. काडकन फोडलंय ना. फोडल्यावर कळालं राघूला की हे जांभूळ नवं, आणि फुटल्यावर कळालं भुंग्याला की हे फूल नवं. केव्हा कळालं? आधी कळालं नाही. तुम्हाला बी आधी कळालं का? असं नाही कळा. सुखच आहे म्हणून उड्या मारल्या, आणि त्या सुखाच्या लालचेनं आता सध्याच्या काळामध्ये तर किती वातावरण बिघडत चाललं. मुलं मुली आपला प्राण द्यायला तयार आहेत. एक सुखाचा भ्रम आहे, सुखाचा भ्रम आहे. वास्तविक सुख कुठं आहे? तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. म्हणजे माणसावर, विषयावर, वस्तूवर, पदार्थावर, पदवीवर, हे सगळे विषय आहेत. असं हे भ्रम झालेला जीव, भ्रमित झालेला जीव, ज्या ज्या जीवाला भ्रम होते विषयाचा, ते जीव कधीही श्रेष्ठ जीवन जगू शकत. आणि जोपर्यंत श्रेष्ठ होत नाही तोपर्यंत श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ देवतांची शक्ती, ऊर्जा हे आपल्यामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही जेवढं श्रेष्ठ व्हाल तेवढं, जेवढं जगातलं श्रेष्ठ तत्व आहे ते तुमच्यामध्ये समाविष्ट होते. जसं उकंड्यावर कचरा जमा होते, जिथं जे ठेवलं तिथं तेच टाकतात,
तसं आपण श्रेष्ठ झालं की इथं काय जमा होते? श्रेष्ठत्व जमा होते. तुमच्या घरामध्ये वाटी एकच राहते का? चमचा एकच राहते का? चम्मच अलग अलग राहते. पण कसं ठेवता? चम्मच जिथं असेल तिथं सगळे चम्मच, वाट्या जिथं असतील तिथं सगळ्या वाट्या वाट्या, भगुने असतील तिथं सगळे भगुने भगुने, खरकटे झाले असतील ते सगळे एका जागी, धुतलेले असतील ते सगळे एका जागी. जसं जे वस्तू असेल तिथं तशाच जमा होतात. म्हणून आपल्यामध्ये हे वाईट का जमा होत चाललंय? हा, आपलं वागणं वाईट असल्यामुळे आता आपल्यात काय जमा होईल? चांगलं जमा होईल. आणि चांगलं जमा होत नसेल तर चांगलं कसं मिळेल आपणाला? माझं बोलणं कळलं ना? संस्कृत नवं, इंग्लिश नवं, मराठी बोललो ना मी. आता याच्याहून सोपं कीर्तन तुम्हाला नाही भेटणार. म्हणून आता चांगलं जगण्याला एक माध्यम म्हणून, एक उपाय म्हणून आपण 5 दिवसीय कीर्तन सोहळा ठेवला. याच्यासाठी कीर्तन आहे, याच्यासाठी सगळं आहे. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासेही आमोप ग्रंथ केले आहे की नाही? ह्याच्यासाठी करायचं आहे. एवढं दुरून ते गाव घर सोडून इथवर येण्याचं काय कारण आहे? श्रेष्ठ होण्यासाठी आहे. प्रयत्न कोणते? इथं यावं, मला लोकांनी बघावं, मला फुलं व्हावं माझ्यावर, याच्यासाठी आहे का? मला माळ घालाव. हे जनता आहे. आज कशाची माळ घालतील तर उद्या कशाची बी घालतील. याचा भरोसा करू नका. याच्यासाठी जीवन नाही. हे एवढा जे खटाटोप आहे, जंगला जंगलानं कीर्तन ठेवायचं, हे शुद्ध होण्यासाठी आहे, पवित्र होण्यासाठी आहे, श्रेष्ठ होण्यासाठी आहे. आणि म्हणून देवानं दिलेली योग्यता ध्यान ठेवा. गैरवापर होत चाललेला आहे. देवानं दिलेली योग्यता आहे आणि देवानं विश्वास केलेला आहे की हे जीव माझ्याकडे येईल म्हणून माणूस जन्म दिला, आणि हे पुन्हा माणूस जन्म घेऊन जर संसाराकडेच गेला तर देवानं केलेल्या विश्वासाचा घात झाला. म्हणून आपण कोण आहोत? विश्वासघाती आहोत आपण. कोणाचे? देवाचे. काय देवाला बरं वाटत असेल? तुमचा कोणी विश्वासघात केलेलं तुम्हाला बरं वाटते का? काय आपलं वागणं देवाला ठीक वाटत असेल? सज्जन हो, विचार करा. म्हणून असं जीवन जगण्यासाठी हे जीवन इतकं श्रेष्ठ आहे की तुकोबाराय म्हणाले की हे देवा, एवढं श्रेष्ठ, एवढी योग्यता आहे आणि तू विश्वास करतोस याच्यावर, तर हे एका जन्मानं आमची तृप्ती होत नाही. आम्ही पुन्हा येऊ अभंगाचं पहिलं चरण.
काला खाऊ दही भात. प्रसाद घेण्यासाठी योग्यता हे मनुष्य जन्म आहे. पवित्र होण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. आपण याचा एक एक सांगून जातो तुम्हाला की माणसामध्ये जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे ना माणसामध्ये, देवानं दिलेलं खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि सामर्थ्य याच्यामुळे आहे की हे देवाचा अंश आहे, तर सामर्थ्य राहणारच. देवाचा स्वभाव आहे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असं षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. ते गुण माणसामध्ये काही ना काही अंश असेल तर अंशांशी गुण त्याच्यात राहणारच. परंतु आपण विसरून गेलो त्याला. जसं अर्जुनानं महत्व सामर्थ्य विसरून गेला होता, कृष्णानं पुन्हा त्याला त्याचं स्मरण करून दिलं. अरे तू असा नाहीस रे, तू अर्जुना. जेणे निवात कवचाचा ठाऊ फेडिला, आहे की नाही? जेणे संग्राम हारू जिंतिला, निवात कवचाचा ठाऊ फेडिला, तो अर्जुनो मोहे नाशिला क्षणा माझी. आपलं सामर्थ्य विसरून गेलं की माणसाला मोह होते. मोह केव्हा प्रकट होते? सामर्थ्याचं विस्मरण झालं की मोह पैदा होते. त्या भुंग्याला सामर्थ्याचं विस्मरण झालं म्हणून कमळाच्या फुलातून बाहेर निघू शकत नाही. फोडून भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी धडी कोवळी, ते उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरू नेने. कमळाला फोडून कसं जाऊ? कोरड्या लाकडाला सुराख करणारा कोरणारा भुंगा, एवढी भुंग्यामध्ये ताकद आहे आणि एवढं कोमल कमळाचं फूल तोडून जाऊ शकत नाही. काय कारण? मोह. ताकद नाही का? ताकद विसरून गेलात. कशाने विसरला ताकद? मोहाने. तसं आम्ही विषयातून मुक्त होण्याची ताकद नाही का? मग का निघत नाही? मोह. आज किनारपल्लीचं कीर्तन थोडं वेगळं व्हायला ना, चिंतनीय. आपण का विषयातून मुक्त होत नाही? याचं कारण आहे मोह, विषयाचा मोह. भुंग्यात ताकद आहे पण फूल तोडून जाऊ शकत नाही. त्याला वाटते की एवढं चांगलं फूल मी कसं मोडून जाऊ, याच्या पाकळ्या गळून जातील, फूल विस्कटून जाईल, अशी चिंता लागते ना. मोह फुलाचा. असं होईल तसं होईल. आपणालाही वाटले मी गेल्यावर माझ्या घरचं कसं होईल. मी आहे म्हणून संसार आहे, मी आहे म्हणून परमार्थ आहे, मी आहे म्हणून गाव आहे, असं प्रत्येकालाच वाटते. मी आहे म्हणून घर चाललंय, घरच्या माणसाला वाटते. मी गेल्यावर कसं होईल, तू एक बार जाऊन तर बघ कसं होते ते. असं का वाटते? मोह. आणि तो मोह निर्मुक्त होण्यासाठी एकच उपाय आहे. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मलतत्वम, निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तर या मोहामुळे आपण विषयातून मुक्त होत नाही. बिडी सोडायची आहे, कसं सोडू? कसं सोडतोस? धरतोस कसं? म्हणले असं. मग बोट असं असं पसर कर, पडली बिडी, सुटली. एवढी सोपी बिडी सोडायला आहे तर माणसं सोडणार. काय कारण? सुटत नाही का सोडू देत नाही मोह? सोडू देत नाही. धोंडा महाराज म्हणून होते, ते म्हणायचे हे बिडी राहते ना बिडी, त्यांची भाषा बोलून जातो आज. काही काही समजू नका, माफ करा मला. मी म्हणत नाही, महापुरुषांनी बोललेलं आहे. हे बिडी आहे तर हे कोणी कोण पेटीतच बाबा त्याला. ते म्हणले तोंड दाखवून. मग तुझ्या तोंडाला काय लावतोस? त्या बिडीचं डुंगण. काय रे घाणेरड्या, कशाला वाटतोस रे बाबा? छोट्या छोट्या गोष्टीतून आपला जीव मुक्त होत नाही. नाही, दोंडा महाराजाची गोष्ट, मला बदनाम करू नका.
त्यांनी सांगितलं. अशा लई गोष्टी आहेत पण मी सांगत नाही उगा जाऊ दे म्हणून. काय तर किती आपण पराधीन झालेले आहोत. पराधीन जीव जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा काल्याचा प्रसाद आपणाला मिळणार आहे. म्हणून हे शरीर ते योग्यतेचं आहे, याच्यातून मुक्त होण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. आम्ही विसरून गेलो सामर्थ्य. कीर्तन याच्यासाठी आहे की आपल्यातलं सामर्थ्याचं स्मरण करण्यासाठी आहे. कीर्तन कशासाठी आहे? अर्जुनाला जेव्हा स्मरण झालं तेव्हा ते म्हणाला, नष्टो मोहो स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मया स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. आता मला स्मरण मिळालं माझं, आता मी भिणार नाही कोणाला. हे कृष्णा, तू जे सांगशील ते मी करणार आता. किंवा सामर्थ्याची जाणीव झाली तेव्हा. तुमचं बी सामर्थ्याची जाणीव झाली तर तुम्ही एवढेच नाही लय मोठे आहो, माहित नाही म्हणून एवढीसे बदल. माहित नाही आपणाला, एवढीसे नाही आपण, लय मोठे आहो आपण, विसरून गेलो आपण. आपल्यामध्ये असलेल्या सामर्थ्याचा आपण किती वापर करालो तर 100% 2% बी वापर करणं गेलोत. एक 10% जर वापर केला तर आपण एवढे राहणार, लई श्रेष्ठ होता, लई मोठे होता, महान होऊन जातो आपण. पण त्याचा वापरच आम्ही करत नाही. तर जगद्गुरु तुकोबर आहे पुन्हा पुन्हा या जन्माला येण्याचं जे प्रयोजन आहे अभंगामध्ये सांगतात. त्याचं कारण याच्यातलं सामर्थ्य त्यांना माहीत आहे, याची योग्यता माहीत आहे, या जन्माची याचे श्रेष्ठत्व माहीत आहे, त्याचा चांगुलपणा माहीत आहे मनुष्य जन्माचा. आपणाला माहीत नसल्यामुळे कशात बी वापरलो आपण शरीराला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, भजन करा. विठ्ठल एक माणूस एका वेशेला रत झाला. वेशा आपली घरचे माणसं सोडून, पत्नीला सोडून ते वेशेमध्ये त्याचं मन रंगलं. आणि सुदैवानं असं झालंय की ते वेशेचं नशीब, कोण्या जन्माचं पुण्य की एका महाराजाच्या सत्संगामध्ये ती बसली. ऐकून तिच्या मनामध्ये पश्चाताप झाला की हे आपण करतो ते पाप कर्म, हे आपण बंद केलं पाहिजे. आणि वेशेमध्ये बदलाव आला, परिवर्तन झालं की आपण आता हे पाप करायचं नाही. आणि ते भजन पूजन साधन करू लागली. परंतु वेशागमनी माणसाला हिच्यामध्ये बदल झालेला अजून माहीतच नाही. जे पहिल्याची स्थिती आहे ना तसंच समजून तो तिच्या घरी गेला. पण ते पहिल्याची ते सज्जन झाली, ते सात्विक झाली, जाणाऱ्याला माहित नाही की हे बदलले. ते म्हणला, मला सुख दे, आराम दे, विषय दे. वेशाकडे जाऊन मागितलं त्यांनी सांगितलं, एक काम कर म्हणे, असं फुकट तुला मी मिळणार नाही. मी तुझ्या स्वाधीन होईन, परंतु माझे काही अटी आहेत, काही मागणी आहे, ते देशील तर मी तुला तुझी होईन. कोण म्हणाले? वेशा. मला काही माग म्हणे, मी द्यायला तयार आहे. माझ्या बायकोचं प्राण मागशील तरी मी देतो, माझा स्वतःचा प्राण मागशील तरी मी द्यायला तयार आहे, पण तू माझी हो. एवढं येडं होते माणूस भ्रांतीमध्ये. मग त्यावेळेस ते वेशा म्हणले, काही नाही, तुम्ही काश्मीरी शाल आणून द्या मला, काश्मीरी शाल. म्हणजे चांगली भेटत होती त्या काळामध्ये. आता कुठेही भेटायला किनारपल्लीत बी शाल भेटते आता, त्यावेळेसची गोष्ट.
मग यानं पर्वत, माळ, पर्वत, नद्या ओलांडून ओलांडून त्या काश्मीरला गेला निघून. कशासाठी? शाल आणायसाठी. तिथं जाऊन तेवढी भारीची शाल घेतली, पैसे घातले, ती शाल परत घेऊन आला. येताना रस्त्यानं वाघ, सिंह, अस्वल यांच्यापासून आपणाला वाचवून वाचवून परत आपल्या गावात आला. आल्यानंतर ती शाल घेऊन त्या वेश्येकडे गेला. ठीक आहे ना. वेश्यानं म्हणली, आणलास का शाल? हो आणलं म्हणले. ठेव तिथं बाजूला. शाल ठेवली. पाणी घे. पाणी आणला. देव म्हणजे पाय. कोण म्हणाले? वेश्या. त्यानं तिचे पाय धुतलं. काही बी करते माणूस. पाय धुतलो आणि काय करू? काही नाही, ती शाल घे आणलेली, काश्मीरी शाल. 1 महिना लागला जाऊन यायला. किती हजार रुपयाची शाल की काय नाही की, किमती शाल. पाय धुतले, ते शाल घेतला. म्हणले पुस माझे पाय. वल्ले झालेले वेश्याचे पाय पुसले. आता काय? त्या नालीत टाक शाल. गंदी नाली वाहत होती. डुकर बसायची नाली, घाण नाली. त्यानं म्हणला कसं टाकू? असं टाक. कसं टाकू? असं टाक. बाबा बाबा 1 महिना झालं हे आणायला. 1 महिना गेला. किती दिवस गेले? 30 दिवस गेले. बाई हे शाल आणायला 30 दिवस गेले. आणि एवढी चांगली शाल, एवढी महागाची शाल पाय पुसून नालीत टाकायला आणायला लावलीस का तू? मला टाकू वाटत नाही. कोण म्हणाले? मग तिनं सांगितले की रे अरे बाबा, नीट लक्ष देऊन ऐक. गोड उत्तर देते ती वेश्या. 30 दिवसाचा वेळ गेला तर तुला हे शाल टाकू वाटत नाही येड्या. 84 लाख योनी फिरून फिरून हे मनुष्य जन्म आलेला आहे. ह्याला वाया कसं घालतोस तू? 30 दिवसाची तुला एवढी किंमत आहे. 84 लाख योनी लागले त्याला यायला, आणि ह्याला असं नालीत टाकतोस का तू? विषय भोगामध्ये लावतोस का? है ना. आज किन्नारपल्लीचं कीर्तन आहे. थोडस वेगळं आहे, नवीन आहे ना काहीतरी. किती महत्व आहे याचं. म्हणून उपजोनिया पुढती येऊ. ह्या शरीराला एवढं महत्व दिलेलं आहे. किनारपल्लीवाल्यांनो, सगळ्यांनी ध्यान ठेवा की हे शरीर इतकं सोपं नाही, खूप महाग आहे रे बाबा. बाया माणसं, गडी माणसं, विचार करा. याला कशात बी वाहून टाकू नका, कशात बी घालू नका. याला व्यसनामध्ये, विषयामध्ये, वासनेमध्ये बरबटून जाऊ नका. भजन करा, नामस्मरण करा, रीतिरिवाजानं संसार करा, विधीनं संसार करा, विश्वासानं परमार्थ करा. विधीनं संसार कराव आणि विश्वासानं परमार्थ करा. तर हे इथं एवढं चांगलं आहे. इथं एवढं चांगलं आहे की या चांगलेपणाचा परिचय देताना महाराजांनी वैकुंठाला बी कमी केलं आणि म्हणले की वैकुंठात असलं वैकुंठी तो ऐसे नाही. 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 वैकुंठी तो ऐसे
कुमाये रुबार कुमाये रुबार कुमाये रुबार कुमाये रुबार कुमाये रुबार कुमाये रुबार कुमाये वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे हे तिथं नाही इथं जे आहे ते वैकुंठात नाही. आणि म्हणून आता एवढं चांगलं साधू संत सांगाले तर आपण मनुष्य जन्माला आलेले आणि हे ऐकल्यावर प्रसन्न राहो की निराश हो? कसं राहो? शरीर आहे दुखतंय इकडं तिकडं दुखणं बिमारी रोग राई रात्या त्याचा आपला काय संबंध. परंतु श्रेष्ठ एवढा आहे हे समजून घेतल्यावर जीवनात कधीही निराश होऊ नये हताश होऊ नये. 2 दिवसाची जिंदगी आहे ना प्रसन्न जीवन जगा मस्त जीवन. काय रडत राहता रोती सुरत क्यों रे मिया क्यों रो रहा म्हणून विचारलंय का ना. नाही जी मेरी सुरतीच ऐशी हे म्हणलं. काय रडत राहा दोघा गोष्टीला दुखून घ्या मन इतभर जाग्यासाठी बोटभर चिरगुटासाठी मला आयरच केला नाही. कोणी कोणी म्हणतात की आम्हाला जोड्यानं आयर करावं लागते. ते काय राहते मला माहित नाही म्हणून म्हणा. काय राहते महाराज ते जोड्यानं आयर करायचं माहित नाही म्हणून पुसालो मी. तुम्ही सांगणार गेला होता मला आयराचं माहितच नाही. एकालाच केलं म्हणते जोड्यानं करायचं तर असं काय म्हणतात. कशासाठी रुसाव कशासाठी नाराज व्हाव. अरे आहेच किती आयुष्य याच्यातलं 60-70% तर या रुसण्या फुगण्यात भांडण्यातच चाललंय. तर तुम्हाला उरालंच किती. काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्पायुष्य मानव दे शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरलं भजनाला. म्हणून आता उरलेलं तरी जपून ठेवा ना. गेलेलं तर गेलं. गई सो गई रही को रख. जे उरले ना उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही इथं जे आहे ते तिथं नाही म्हणून वाया जाऊ नका. हेच काला आहे. आपण श्रेष्ठ जीवन जगून देवाचे अंश आहात देवामध्ये पुन्हा परत मिसळणं जाऊन हेच काला आहे. जीव ब्रह्मैक्य नामे काला आहे. मग श्रेष्ठ झालं तरच जाईल ना. नाही तर इकडं भटकल आणि श्रेष्ठ होईना गेलं तर पुन्हा 84 लाख येऊन येईल असं होत जाईल. म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं हे जे आहे ते सांभाळून ठेवा. आपण सर्वांनी मिळून जे उरलंय त्याला सांभाळून ठेवा. क्या जीवन की पकरी आस है की नाही. काय आश धरून बसला आपण जीवनाची. तर देवानं दिलेलं हे शरीर आहे 84 लाख योनी फिरून फिरून आलेलं आहे. थकून आलेलं आहे. अरे बाबा विश्रांती घेण्यासाठी आलेलं आहे. शांती मिळविण्यासाठी आलेलं आहे. भ्रांती घालविण्यासाठी आलेलं आहे. आणि क्रांती जीवनामध्ये करण्यासाठी आलेलं आहे. किती झाल्या गोष्टी आता मला बी सांगता येत नाही. तर हे मनुष्य जन्म आहे. इस तन धन की कौन बढ़ाई. देखत नैनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई.
हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. कसं जळून जाईल एक दिवस, खाक होऊन जाईल. अरे मेल्यावर शरीर जळतंय आणि जिंदगीभर जीवनभर आपल्या चित्ताला, मनाला, जीवाला जाळत राहावं आपण. जळत राहावं कोणावर? मेल्यावर शरीर जळून जाते. शरीर एकच दिवस जळते, परंतु चिंता जीवनभर जाळीत राहते. चिंता कसं होईल, काय होईल, माझं कसं होईल, आमच्याचं कसं होईल, माझं, मी, माझं, मी, माझं. चिंता चिंता. चिता एक बार जाळतीया, होळी का जळून जातीया. कवा जळतीया? कोण्या दिवशी? आजच आहे का? आजच आहे वाटतं. हा, आजच जळणार आहे. एक बार जळती होळी. पण चिंता रोज जाळाली माणसाला. पोरीची चिंता, पोराची चिंता, आपली चिंता, नवऱ्याची चिंता, बायकोची चिंता, चिंता रे चिंता, सगळी चिंता. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतेच रूप प्रगट होत चाललंय. किती चिंता करायची. तर असं हे जीवन चिंतेमध्ये न घालता तुम्ही भजनामध्ये घाला, चिंतनामध्ये घाला, नामस्मरणामध्ये घाला, धर्माच्या कार्यामध्ये जाग होऊन कामाला लागा सगळे. परवा किती सुंदर एक किनार पल्लीचे युवक सगळे भक्त मंडळी सनातन धर्म सेवा समितीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सेवा दिली, सहयोग दिला. खूप खूप चांगलं वाटलं. हे चांगलं काम आहे. आता जाग होत चालले. आता याला महत्त्व कळालंय आपल्या मनुष्य जन्माचं. आता तेच लोक समितीमध्ये, धर्मामध्ये, सेवेमध्ये काम करतात. बाकीचे दुरून हे करत राहिले. अजून दात काढण्यावरच आहेत. आता ह्याच्यानंच काय होणार आहे, आता असं केल्यानंच होणार आहे का? ते कसं केल्यानं होणार आहे आता ते दाखवील तुम्हाला. आता आहे की नाही? परमात्मा आहे म्हणून धर्माचं पालन करणारा कृष्ण परमात्मा अवतारच त्याच्यासाठी होता. त्यांनी तेच सांगून गेले आणि आम्ही तेच करायचं आहे. काय करायचं आहे हो? आपण सगळे संघटित व्हायचं आहे. आणि ज्याच्याजवळ जे असेल त्याने, ज्याच्याजवळ जे कमी असेल त्यांनी याला देऊन, याच्याकडलं त्याला देऊन आपलं जीवन ॲडजस्ट करून घ्या. बरोबर? एकाकडे धनाची कमी असेल तर तुम्ही त्याला धनाचा सहयोग करा. तुमच्याकडे ज्ञानाची कमी असेल तर तुम्ही त्याला ज्ञानाचा सहयोग करा. एकमेकाला हे करून घ्या. बाबा मी तुम्हाला, माझ्याकडे धोती एक एक्स्ट्रा आहे, मी तुम्हाला धोती देतो, तुम्ही मला एक पॅन्ट द्या तुमच्याकडे असला तर. यानं त्याची भरती करावं, त्यानं याची भरती करावं. कोणी कोणाला जिथं उणीव असेल, गरज असेल, तिथं तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्याला द्या, त्याच्याकडे असेल तर तुम्ही घ्या. त्यालाच म्हणतात की एकमेका देव मुखी. एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी, एकमेका देव
एका देव मुखी सुखी घालू हुंबरी. एकमेकाला सुख द्या, एकमेकाचं सुख घ्या. दुःख दिल्यानं दुःखच वाढतंय, सुख दिलं तर सुख वाढतंय. तुमच्या मनावर आहे, तुमची स्वतंत्रता आहे, देवानं दिलेली आहे. तुम्हाला सुख वाढवायचं असेल तर सुख, जसं तुम्हाला गहू वाढवायचे असतील तर जमिनीला काय द्यावं आपण? गहूच द्यावं. आंबाडी दिल्यानं गहू वाढतात काय? तसं सुख वाढवायचं आहे जीवनामध्ये तर काय द्यावं तुम्ही लोकाला? सुख द्या, सुख वाढल. एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. आणि याच्यासारखं चांगलं, याच्यासारखं नीट, याच्यासारखं बरं जगात दुसरं काहीच नाही. अभंगाचं चौथ. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. आ तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. भरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. भरवे नीट उत्तम, भरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालाचे कवळ कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे रामा, कवळ काल्या काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. लगेच काल्याचं अभंग होईल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.
गावातून बाहेर गावाहून आलेली समस्त भक्त मंडळी, गावकरी मंडळीच्या वतीनं आपलं सर्वांना विनंती आहे की प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. 5 मिनिटामध्ये कार्यक्रम संपन्न होईल. कोणीही एकदाच उठून घाई करू नका. आणि रोज तुम्ही 5 दिवस पाया पडल्याच की महाराजांच्या, आज कोणी पाया पडू नका. तुमच्या पाया पडून सांगतो, कोणीच पाया पडायला यायचं नाही. थोडं मला 5-10 मिनिट बसू द्या लागलेस इथं कुठं घरी, पण पाया पडायला कोणीही येऊ नका. लगेच पंक्ती बसून घ्यायचे. शिस्त अनुशासनामध्ये सेवाधारी युवकांनी आपली सेवेची तयारी ठेवायची आहे. तरुण मुलं स्वयंपाकघराकडे जा. टाळ घेऊन उभे राहिले असतील, कोणी बसून असतील तरी आपल्या सेवेमध्ये तिकडं आपणाला जायचं आहे. वेळेवर बाहेरगावच्या लोकांना अगोदर पंगत बसतील, कारण की त्यांना व्यवस्था आपण करून द्यायची आहे. तर खूप खूप धन्यवाद. छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा संकल्प आणि एवढं मोठं उद्दिष्ट आपण साध्य केलेलं आहे. खरंच तुमची श्रद्धा आहे, तुमची भावना आहे. अशीच श्रद्धा उत्तरोत्तर वाढती होत जावं असं भगवत चरणी प्रार्थना करतो. किनारपल्लीमध्ये मंदिराची व्यवस्था आहे, सप्ताह आहे, भाविक मंडळी आहे. छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं काम, कठीण कार्य आहे, तरी पण आपण आपला संकल्प असल्यामुळे हे काम सुलभ होत चाललेलं आहे. आपल्या गावातून कीर्तनाचा, भजनाचा छंद आहे काही मुलांना, हेही खूप सुंदर कार्य आहे. तर असंच पुढे उत्तरोत्तर काम वाढतं होत जावं. गावातील तरुणांनी व्यसनमुक्त होऊन धर्मकार्यामध्ये आपलं सहयोग देण्याचा प्रयत्न करावा असं सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. थाप टाक थाप. ज्ञानेश्वर माऊली जय जय कंठी धरिला कृष्ण मनी अवघात सई प्रकाश, अवघात हरी प्रकाश, अवघात जय प्रकाश. काला वाटोई वैष्णव विकास, वैष्णव लोक वाकुलिया उत्तम लोका, उत्तम लोका उत्तम लोका. काला वाटोई वैष्णव वैष्णव लोका समजा, वैष्णव लोका विठ्ठल जय जय विठ्ठल जय